सर, मध्य प्रदेशातील कानामध्ये कॅनाईन डिस्टेंपर नावाचा व्हायरसचा शिरकाव झाला, 5 झाला. त्यानंतर महाराज बागेत आपल्या वतीने कशी काय खबरदारी घेण्यात येत आहे आणि सर्वप्रथम या कॅनाईन डिस्टेंपर व्हायरसबद्दल काय माहिती सांगा. हा एक जनरली कॅनाईनमध्ये होणाराच आजार आहे तो. कॅनाईनमध्ये ज्यात कुत्र्यावर्गीय जे प्राणी आहेत तेच असतात. आणि महाराज बागेत आपल्याकडे कॅनाईनमध्ये जॅकल आहेत आणि मग त्याचा प्रादुर्भाव कधीकधी फिलाईनमध्ये होतो, म्हणजे मांजरवर्गीय ज्यात बिबट आणि वाघ येतात. तर त्या हिशोबाने महाराज बागेत तसंही डिसइन्फेक्शन आपलं रेग्युलर शेड्यूल असतो. आणि आता जे गाईडलाईन्स आलेले आहेत त्या हिशोबाने पुन्हा आपण एकदा डिसइन्फेक्शन करून घेतलेलं आहे सर्व पिंजऱ्यांचं. तर वाघांना जे काही आपण खाद्य देतो त्यामुळं काही काळजी घेतात का किंवा त्याचं आपलं जे खाद्य येते ते अटेस्टेड आणि व्हेरीफाईड असते, ऑथराईज स्लॉटर हाऊसमधूनच येतो. आणि तसाही हा आजार संपर्कामुळे होतो, त्याच्यामुळे खाण्यातून हा आजार होण्याचे चान्सेस कमी आहेत. याचा संपर्कातून म्हणजे नेमका याचा प्रादुर्भाव कसा होतो एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे? जर जंगलाचा विषय जर आला तर मग कोणता तरी एखादा पाळीव कुत्रा किंवा स्ट्रे डॉग जे असतात त्यांच्यात हा आजार दिसून येतो. आणि तेच जर वन्य प्राण्यांच्या संपर्कात आले तरच हे चान्सेस आहेत हा आजार होण्याचे. तर संपर्कात म्हणजे वन्य प्राण्यांच्या संपर्कात पाळीव प्राणी कसे किंवा हे प्राणी कसे? स्ट्रे डॉग जे आहेत, समजा जंगलाच्या आजूबाजूला जे काही गावं आहेत त्या गावाच्या नजीक जे कुत्रे वगैरे असतील तेच जर कधी शिकार झाली असेल, त्यामुळे मग कॉन्टॅक्ट झाला असेल आणि व्हायरस आहे त्याच्यामुळे मग तो प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस आहेत.